चातुर्या ते महाकारण नाही नाही जेथे दर्शनाचे मते माझा मीच गोल्हाट त्रिकूट श्रीहटातील महाकारणाची मात जेथे नाही क्षर अक्षर अनाक्षर नाही कुटस्थ सर्व ही प्रसवला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ध्यानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक 25 आणि माऊलींनी 7 अध्याय ज्ञानेश्वरीवर या श्लोकावर केलेलं भाष्य ओवी क्रमांक 160 याचं आपण आज चिंतन करणार आहोत. नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामज्जम अव्ययम. भगवंताचं रूप हे कसं आहे तर अव्यय आहे. भगवंत कसे अव्यय आहे, अजन्म आहे, अविनाशी आहे. परंतु मूर्ख लोक त्यांना ते जाणत नाहीत. मूढो अयम नाभिजानाति. भगवंत म्हणतात असे मूर्ख लोक मला जाणत नाहीत. कारण दोष त्यांचा असला विषयाकडे जाण्याचा तरी त्याच्यावर प्रभुत्व गाजवायला माझी अंतरंगा शक्ती असते. एकदा मार्ग तिकडचा झाला पकडला की त्याला झपाटायचं काम माया करत असते महाराज. म्हणून भगवंत म्हणतात की नाहम प्रकाशः सर्वस्य योग माया समावृतः. भगवंतांना केवळ विशुद्ध भक्तच पूर्णपणे जाणू शकतात. मूर्ख लोक, अल्पबुद्धीचे लोक, अज्ञानी लोक भगवंताच्या या मायेच्या प्रभावामुळे, भगवंताच्या या अंतरंगा शक्तीमुळं ते भ्रमिष्ट होतात आणि अजन्मा अविनाशी अशा या भगवंताला ते जाणू शकत नाही महाराज. भगवंत केवळ भक्तांनाच सर्वे सर्वा म्हणून, सर्व व्यापक म्हणून, मूळ करता मीच आहे म्हणून, या विश्वाचा विश्वात्मा मीच आहे या भावनेनं ते प्रकट होत असतात. परंतु त्याकरता आधी त्यांना समजून घेण्याकरता, जाणून घेण्याकरता आम्ही भक्त व्हावं लागतं महाराज. अभक्ताला ते कधीही प्रकट होत नाही. अभक्ताला कधी ते कळून येत नाही. दुर्योधन अभक्त होता. भगवंत प्रत्यक्ष त्याच्याशी संवाद करताना असताना सुद्धा भगवंत शांतीदूत म्हणून आले याचं गांभीर्य त्याला कळालं नाही महाराज. आणि शेवटी झालं काय, स्वस्वरूपाचा, भगवंत स्वरूपाचा जर विसर पडला तर जीवाची भटकंती होते, सर्वनाश होतो. दुर्योधनाचं तेच झालं. कौरव मारले गेले महाराज केवळ भगवंताला जाणू शकले नाही म्हणून. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्याकरता आम्हाला अर्जुन व्हायला पाहिजे. भगवंताचा निस्सीम भक्त व्हायला पाहिजे. भगवंताच्या ठिकाणी पूर्णपणे आम्ही शरण जायला पाहिजे. अर्जुनानं तेच केलं. कार्पण्य दोषोपहत स्वभाव प्रच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता. जोपर्यंत जीव मी आहे, माझं आहे या भ्रमामध्ये राहतं तोपर्यंत भगवंताला ओळखू शकत नाही. ज्या क्षणी द्वैत संपतं, जीव शिवाशी एकरूप होतो, त्याच क्षणी भगवंताचं स्वरूप जाणवतं. मी माझी आठवण विसरले जायचे अंतःकरण. स्वतःचाच ज्या वेळेस विसर पडतो म्हणजेच द्वैत संपतं, मी कोण आहे याचाही विसर पडतो, त्यावेळेस भगवंत प्रगट होत असतो. भगवंत आपलं अस्तित्व त्यावेळेस जाणवतं आपल्याला. केवळ
आपल्या भक्तांना तो प्रकट होतो, अभक्तांच्या ठिकाणी त्याची कृपा कधीही होत नाही. त्यांच्या अंतरंगा शक्तीनं ते सतत झाकुटलेले राहतात. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. भक्त झाल्याशिवाय प्रकट होतच नाही. माया तत्पर आहेच. जीवानं फक्त चुकावं, त्या ठिकाणी माया उभी आहेच भगवंताची. आणि ही माया जेव्हा आपलं कार्य सुरू करतं त्यावेळेस भटकंतीशिवाय दुसरा रस्ताच नाही. ज्या रस्त्याला जाईल तिथं द्वैत, तिथं द्वंद्व. हा स्त्री, हे पुरुष, ते पुत्र, हे भाऊ, ते बहीण, या मोहामध्ये जीव भरकटत जातो महाराज. या मोहातून अर्जुनाला बाहेर काढण्याकरता भगवंतांनी 18 अध्याय गीतेचे सांगितले. ते आपण अभ्यासा निश्चित भ्रमंती होणार नाही, भटकणार नाही. योग्य मार्ग, योग्य दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंत सांगतात की नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृता मूढोयम नाभिजानाती लोको मामज्जमव्ययम. माझं अविनाशी स्वरूप असे मूर्ख लोक मानतच नाही किंवा त्यांना ते कळून येत नाही. त्याला कारण माझी अंतरंगा शक्तीच आहे. भरकटलं की ती शक्ती तिचं कार्य सुरू करतं. यावर भाष्य करताना माऊली 160 क्रमांकाच्या ओव्यात ज्ञानेश्वरी 7व्या अध्यायामध्ये म्हणतात, पवनो कवनाते न शिवेची आकाश के न समायेची हे असो एकू मीची विश्वी आहे. संपूर्ण विश्व भगवंत म्हणतात माझ्याने भरलेलं आहे. वारा कोणाला स्पर्श करीत नाही, आकाश कुठेही व्यापित नाही. हे सगळं मी प्रदान केलेल्या शक्ती त्यांच्या अंगी आहेत. त्या ठिकाणी मीच अवघ्या विश्वात ओतपोत भरलेला आहे. सर्व महाभूतांसह केवळ निमित्त आहेत. जीव जंतू तर निमित्त आहेतच आहे. प्रत्येक जीव प्रत्येक क्षणाला काही ना काही कार्य करत असतो, जे सृष्टीच्या पोषणाकरता, सृष्टीचक्र चालवण्याकरता आवश्यक असतं. परंतु ते करत असताना अहंभाव निर्माण होऊन हे मीच करतोय असा मिथ्या अभिमान जीवाच्या ठिकाणी निर्माण होतो. प्रकृते क्रियमानाने गुणे कर्माने सर्वशा अहंकार मे विमळात्मा मिथ्याचारस उच्चते. त्याला मिथ्य म्हटलेलं आहे, खोटारडं म्हटलेलं आहे भगवंतांनी. प्रकृते क्रियमानाने गुणे कर्माने सर्वशा, हे सगळं घडून येत असतं. कर्मफळाचा परिणाम जरी असला तरी सृष्टी चक्राकरता भगवंत म्हणतात ते आवश्यक असतं. परंतु ते कार्य मी त्या जीवाकडून करून घेत असताना त्याचा अहंभाव जागृत होतो. प्रकृते क्रियमानाने गुणे कर्माने सर्वशा अहंकार विमूढात्मा मिथ्याचार उच्चते. देखे पुढिलाचे ओझे जरी आपला माथा घ्यायचे तरी सांगे कान दाटीचे धनुर्धरा. माऊली वर्णन करतात. तैशी शुभाशुभे कर्मे निपजती प्रकृती धर्मे परी मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. मी याचा करताय असा भाव जीवाच्या ठिकाणी निर्माण होतो आणि याच ठिकाणी वर्म चुकतं. चुकलिया वर्म पेरा पडे. म्हणून भगवंत ओतपोत भरलेला आहे. हे आजच्या ओळीमधून अर्जुनाला सांगतायत. पवनो कवनाते न शिवेची आकाश के न समायेची हे असो एकू मीची विश्व आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की
की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.